पुढची बातमी पाहूया। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 7 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ते मराठा बांधवांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील समाज बांधवांशी थेट संवाद साधत आरक्षणाच्या प्रश्नावर जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहेत। दरम्यान सरकारने मराठा समाजासंदर्भातील जीआर लागू न केल्यास 29 ऑगस्टला आंदोलन छेडण्याचा इशाराही जरांगे यांनी दिलेला आहे। का तर दिले तुम्ही जीआर काढला म्हणून, परंतु फसवणूक सुद्धा केली गेली की ते लागू केल्या नाहीत। म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, ओबीसीच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून 29 ऑगस्टला आंदोलन, निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे। म्हणून आपण आम्ही दौरा पण रद्द केला होता की पश्चिम महाराष्ट्राला आपण काय करूयात, दौऱ्यात वेळ नको घालायला, आपण सगळेजण मिळून इथं अंतर्वालीत तयारी करणं लय गरजेचं आहे। कारण आंदोलन, परंतु पश्चिम महाराष्ट्रातले बांधव ऐकतच नव्हते। म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात आता तातडीचा दौरा टाकला आहे। 7 ऑगस्टपासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याला सुरुवात करतो आहे। आपण दौरा असा घेतो आहे की प्रत्यक्ष गाठीभेटी बांधवांच्या घेतो आहे आपण। म्हणून 7 ऑगस्टला सुरुवात केली आपण। तुळजापूरला मुक्काम आहे, तिथं गाठीभेटी प्रत्यक्ष करणार आहेत। 8 ऑगस्ट रोजी 10 वाजता वडाळा या ठिकाणी, 3 वाजता माढा या ठिकाणी, 7 वाजता पंढरपूर या ठिकाणी मुक्काम आहे। आपण तिथं प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे। 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकुलेला आहेत, 3 वाजता दुपारी सांगोला, 7 वाजता सायंकाळी आपण आटपाडीला आहेत, त्या ठिकाणी बहुतेक मुक्काम आहे। आपण इथं सुद्धा सगळ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे। आपण खूप वेळ पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला आहे।